नमस्कार, मी अमित कोळेकर. तरुण भारत न्यूज बुलेटिन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आता पाहूयात आजच्या ठळक घडामोडी. बेळगाव व सीमा भागातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये कन्नड भाषेची सक्ती थांबवावी अशी मागणी महाराष्ट्र एकीकरण समितीने केली आहे. माजी आमदार मनोहर किनेकर यांच्या नेतृत्वाखाली समितीने जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांना निवेदन सादर केले. किनेकर यांनी बेळगाव महापालिका व इतर संस्थांमध्ये वाढत्या कानडीकरणाबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली. कन्नड रक्षक वेदिकेच्या हस्तक्षेपामुळे मराठी जनतेला त्रास सहन करावे लागत असल्याचेही त्यांनी सांगितले. कन्नड सक्ती ही भाषिक अल्पसंख्याक कायद्याचे उल्लंघन असल्याचा मुद्दा निवेदनात मांडण्यात आला. जिल्हाधिकाऱ्यांनी निवेदन स्वीकारून योग्य ती कारवाई करण्याचे आश्वासन दिले. 15 दिवसात कन्नड सक्ती मागे न घेतल्यास महामोर्चा काढण्याचा इशारा यावेळी समितीने दिला आहे. कायद्याचे उल्लंघन थांबवण्यासाठी पोलिसांनी लक्ष घालावे, अन्यथा कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल, असेही समितीने यावेळी सांगितले. यावेळी सरचिटणीस मालोजी अष्टेकर, प्रकाश मरगाळे, अॅडव्होकेट अमर येळ्ळूरकर, आर.एम. चौगुले, रमाकांत कोंडुस्कर, अंकुश केसरकर, नेताजी जाधव, युवा समितीचे नेते शुभम शेळके, धनंजय पाटील, एस.बी. कदम, एल.जी. पाटील यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. श्रावण म्हणजे व्रत वैकल्याचा महिना. मंगळागौरीसह श्रावण शुक्रवारच्या पूजेलाही अनन्यसाधारण महत्व आहे. विविध रंगी आकर्षक फुलांची आरास करून देवी मातेची आराधना व पूजन केले जाते. आपल्या परिवारातील व्यक्तींना उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य, सुख समृद्धी लाभावी, देवी मातेची कृपा सदैव आपल्या कुटुंबावर राहावी यासाठी स्त्रिया आवर्जून या श्रावण शुक्रवारचे व्रत करतात. बेळगाव शहरातील बसवान गल्ली येथील श्री लक्ष्मी मंदिरात पहिल्या श्रावण शुक्रवारी महिलांनी सकाळपासूनच देवीची ओटी भरण्यासाठी गर्दी केली होती. यामुळे मंदिर परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते. गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत हे महादेई प्रकल्पाला विरोध करत असल्याच्या पार्श्वभूमीवर कर्नाटकाचे गृहमंत्री जी परमेश्वर म्हणाले की केंद्र सरकारने म्हटले आहे की पिण्याच्या पाण्यावर कोणतेही निर्बंध असू नयेत, त्यामुळेच केंद्रानेही पुढाकार घेऊन महादेई योजनेसाठी मार्ग मोकळा करावा अशी मागणी त्यांनी केली. 2022 मध्ये महादेई प्रकल्पास परवानगी मिळाल्यानंतर अनेक राजकीय घडामोडी घडल्या. त्यानंतर राजकीय संघर्षही वाढले. परमेश्वर पुढे म्हणाले, केंद्राने पिण्याच्या पाण्याच्या बाबतीत स्वतः घेतलेल्या भूमिकेप्रमाणेच कर्नाटकच्या बाजूने निर्णय घ्यावा आणि प्रकल्पास मंजुरी द्यावी. त्याचबरोबर मेघदाटू योजनांसाठीही केंद्र सरकारने कर्नाटकाचा प्रस्ताव मंजूर करावा अशी मागणी त्यांनी केली. मुख्यमंत्री सर्वपक्षीय बैठक घेण्याच्या विचारात आहेत अशी माहितीही परमेश्वर यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. सायबर गुन्हेगारांना मदत करण्यासाठी बोगस करंट अकाउंट उघडणाऱ्या बेळगावातील 3 तरुणांना तामिळनाडू पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांना न्यायालयासमोर हजर करून चेन्नईला नेण्यात आले आहे. बेळगाव सायबर क्राईम विभागाच्या मदतीने ही कारवाई करण्यात आली. अनिल कोल्हापुरे, राहणार कुवेंपू नगर, रोहन कांबळे, राहणार गणेशपूर, सर्वेश किवी, राहणार आरपीडी क्रॉस अशी ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. तामिळनाडूत त्यांच्यावर 27हून अधिक गुन्हे दाखल झाले आहेत. या प्रकरणाच्या चौकशीसाठी चेन्नई पोलिसांनी त्यांना ताब्यात घेण्यात आल्याचे पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांनी सांगितले. बेळगावात गेले 2 दिवस संततधार पाऊस सुरू असून शहरातील अनेक भाग जलमय झाले आहेत. रस्त्यावर अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने वाहतूक व्यवस्था कोलमडली असून नागरिकांना प्रचंड गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. काही ठिकाणी घरामध्ये पाणी शिरल्याने रहिवाशांना अडचणींना सामोरे जावे लागले. शाळा आणि महाविद्यालयाच्या कामावरही पावसाचा प्रतिकूल परिणाम झाल्याचे दिसून येत आहे. वाहतूक कोंडी, अडकलेली वाहने आणि खराब रस्त्यामुळे शहरातच नव्हे तर उपनगरामध्येही दैनंदिन जीवन ठप्प झाले होते. प्रशासनाकडून तात्पुरत्या उपाययोजनांची अंमलबजावणी सुरू असली तरी पावसाचा जोर ओसरण्याचे कोणतेही संकेत नाहीत. नदी नाल्यामध्ये पाण्याची पातळी वाढल्याने परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. काल गुरुवारी रात्री 8:15च्या सुमारास बेळगाव शहरातील पहिल्या रेल्वे फाटकाजवळील साई मंदिर परिसरात गोवा पासिंग डस्टर कार दुभाजकाला धडकून पलटी झाली. गाडीचा वेग अत्यंत जास्त असल्याने चालकाचे नियंत्रण सुटले आणि थेट दुभाजकावर आदळून गाडी उलटली. या अपघातात गाडीतील प्रवासी किरकोळ जखमी झाले असून सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. भर पावसात अपघातस्थळी बघ्यांची मोठी गर्दी जमली होती. घटनास्थळी पोलिसांनी दाखल होऊन वाहतूक सुरळीत केली. जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात मासिक गुन्हे आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत प्रत्येक पोलीस ठाण्यातील प्रलंबित गुन्ह्यांचा तातडीने तपास करून वेळेत निकाली काढाव्यात अशा सूचना अधिकाऱ्यांना देण्यात आल्या. त्याचप्रमाणे नागरिकांमध्ये विश्वास निर्माण करण्यासाठी राबवण्यात येत असलेल्या घराघरात पोलीस या उपक्रमाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठीही योजनाही तयार करण्याचे निर्देश देण्यात आले. या बैठकीस जिल्हा पोलीस अधीक्षकासह सर्व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
आज शुक्रवारी 25 जुलै रोजी सकाळी बेळगाव शहरातील रिसारदार गल्लीत झाडाची मोठी फांदी कोसळून परिसरातील विद्युत खांब कोसळले. त्यामुळे काही काळ वीज पुरवठा खंडित झाला होता. झाड कोसळल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण झाल्याने ती वळवण्यात आली होती. गेले 2 दिवस सुरू असलेल्या संततधार पावसामुळे शहरातील झाडांची मुळे सैल होत असून अशा घटनेत वाढ होत आहे. प्रशासनाने या धोकादायक झाडाकडे लक्ष देण्याची गरज व्यक्त होत आहे. या मान्सून मध्ये मिळवा सुरक्षित साथ, कमी कालावधीत उत्तम व्याज. सादर आहे लोक मान्सून ठेव योजना. मिळवा 500 दिवसांच्या ठेवीवर 10.25% व्याज. ज्येष्ठ नागरिकांसाठी 0.50% अधिक व्याज. अधिक माहितीसाठी आमच्या नजीकच्या शाखेला भेट द्या किंवा कॉल करा 1800-212-4050. लोकमान्य, प्रत्येक पावलावर तुमच्या सोबत. योजना फक्त सभासदांकरिता, नियम व अटी लागू. वडगाव येथील आनंदनगर दुसरा क्रॉस परिसरात मोकाट कुत्र्यांची संख्या प्रचंड वाढली आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. एकावेळी 10 ते 12 कुत्री कळपाद्वारे गल्लीतून फिरताना दिसत आहेत. विशेषतः लहान मुले आणि महिला यांच्यासाठी हा प्रकार अत्यंत धोकादायक ठरत आहे. लहान मुले गल्लीत खेळताना दिसली की ही कुत्री त्यांच्या दिशेने धाव घेत असल्याच्या घटना घडत आहेत. तसेच फेरीवाले, भाजीवाले आणि इतर पाचाऱ्यांना हे कुत्रे सतत हैराण करत असल्याने सार्वजनिक हालचालीवरही परिणाम होत आहे. यापूर्वी महापालिकेच्या वतीने मोकाट कुत्र्यांना पकडण्याची मोहीम राबवली होती. मात्र त्या मोहिमेला फारसा यश मिळाले नाही. या वाढत्या कुत्र्यांच्या त्रासाला कंटाळून स्थानिक नागरिकांनी त्वरित कारवाई करण्याची मागणी प्रशासनाकडे केली आहे. उद्या श्रावण शनिवार निमित्त पाटील गल्ली येथील श्री शनी मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी व दुपारी मंदिरात तैलाभिषेक घालण्यात येणार आहे. त्यानंतर शनी शांती, शनी होम, तीळ होम आणि शनी कथा वाचन केले जाईल. त्यानंतर अलंकार सेवा करण्यात येणार असून महाआरती आयोजित करण्यात आली आहे. भक्तांनी दर्शन आणि तीर्थप्रसादाचा लाभ घ्यावा असे मंदिराचे ट्रस्टी आणि पुजारी विलास अध्यापक यांनी कळविले आहे. तवंदी घाटातील हॉटेल अमरजवळ कंटेनरने दुचाकीला दिलेल्या जोरदार धडकेत 3 वर्षीय बालक जागीच ठार झाला, तर दुचाकीवर बसलेले 2 जण जखमी झाले. मृत बालकाचे नाव अवनीश ऋषिकेश तेली, वय 3, राहणार हानिमगाळ, तालुका गडिंग्लज, जिल्हा कोल्हापूर असे आहे. ही घटना गुरुवारी सायंकाळी 6:30च्या सुमारास घडली. वडील ऋषिकेश तेली वय 36 व महानंदा तेली वय 60 हे बालकासह दुचाकीवरून जात असताना कंटेनर चालकाचा ताबा सुटल्याने हा अपघात घडला. यात अवनीशचा जागीच मृत्यू झाला, तर महानंदा तेली यांच्या हाताला फ्रॅक्चर झाले आहे. जखमी ऋषिकेश यांना महात्मा गांधी रुग्णालयात दाखल करण्यात आले. घटनास्थळी पोलीस उपनिरीक्षक शिवानंद कारजोळ व कर्मचारी दाखल होऊन पंचनामा केला. घटनेची नोंद निपाणी शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. वाहनधारकाकडून तवंदी घाटाचे 6 पदरीकरण लवकरात लवकर पूर्ण करण्याची मागणी होत आहे. निपाणीत शिवशंकरनगर येथे चर्मकार कामगाराने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज शुक्रवारी सकाळी उघडकीस आली. पांडुरंग माने वय 27 राहणार शिवशंकरनगर निपाणी असे आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव आहे. तो घरी एकटाच राहत असे. घरामधून दुर्गंधीयुक्त वास आल्याने शेजाऱ्यांनी तात्काळ बसवेश्वर चौक पोलीस ठाण्याला याची माहिती दिली. पोलीस उपनिरीक्षक रमेश पवार व त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन घटनेचा रीतसर पंचनामा केला. मंथनने 4 दिवसापूर्वी आत्महत्या केली असावी असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. मृतदेहावर महात्मा गांधी रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. सदर घटनेची नोंद निपाणी बसवेश्वर चौक पोलीस ठाण्यात झाली असून या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. भारताच्या अग्रगण्य सार्वजनिक क्षेत्रातील बँकांपैकी एक असलेल्या युनियन बँक ऑफ इंडियाच्या अथनी येथील मार्केट रोडवरील नवीन शाखा परिसराचे उद्घाटन सिद्धराय भोसगी यांच्या हस्ते नुकतेच संपन्न झाले. उद्घाटन प्रसंगी बोलताना भोसगी म्हणाले, अथनी हे बेळगाव जिल्ह्यातील सर्वाधिक वेगाने विकसित होणारे तालुक्यापैकी एक शहर असून येथे शेतकरी, व्यापारी, विद्यार्थी, कर्मचारी आणि सामान्य नागरिकांसाठी बँकिंग सुविधाद्वारे आर्थिक लाभ घेण्याचे भरपूर संधी आहेत. त्यांनी नागरिकांना कृषी, एमएसएमई आणि रिटेल योजनांतर्गत कर्ज घेऊन बँकेच्या विविध उपक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन केले. बेळगाव विभागाचे प्रादेशिक प्रमुख राघवेंद्र BS यांनी यावेळी सांगितले की युनियन बँकेकडे ग्राहकांच्या आर्थिक गरजा पूर्ण करण्यासाठी आकर्षक ठेवी योजना, लॉकर सुविधा आदी उपलब्ध आहेत. त्यांनी यावेळी बँकेच्या व्योम या मोबाईल बँकिंग ॲप विषयी माहिती दिली. या उद्घाटन सोहळ्यास 100हून अधिक नागरिकांनी उपस्थिती दर्शवली. यामध्ये उपप्रादेशिक प्रमुख ज्ञानेश कुमार, वरिष्ठ व्यवस्थापक अमोल इंगवले, सुरक्षा अधिकारी प्रवीण कुमार M, शाखा व्यवस्थापक प्रशांत लंगडे तसेच अन्य अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
आथनी येथे जैन अभिवृद्धी निगम व राज्यात ठिकठिकाणी वसतिगृह सुरू करावे अशी मागणी माजी आमदार महेश कुमठळ्ळी यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा पालकमंत्री सतीश जारकिहोळी यांना तालुका जैन समाजाच्या वतीने निवेदन देऊन माहिती दिली। राज्यामध्ये जैन समाजाची संख्या अधिक आहे। ठिकठिकाणी जैन समाजाच्या विद्यार्थ्यांसाठी शिक्षण घेण्यासाठी वसतिगृह सुरू केले पाहिजेत। त्याचबरोबर त्यांच्या विकासासाठी महामंडळ स्थापन करावेत। समाजामध्ये गरीब कुटुंबाची संख्या अधिक आहे। आर्थिक शैक्षणिक दृष्टीने समाज मागासलेला आहे। त्यांच्या विकासासाठी अभिवृद्धी निगम स्थापन करावा अशी मागणी केली। सदर मागणीचे निवेदन स्वीकारून जिल्हा पालकमंत्री म्हणाले, आपल्या समस्या सरकार दरबारी मांडून त्वरित सोडवण्यात येतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। या प्रसंगी जैन समाजाचे प्रमुख अशोक पडनाड, रावसाहेब पाटील, महावीर पाटील, निंगाप्पा नंदेश्वर, महावीर पडनाड यांच्यासह समाजातील प्रमुख व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। यंदा मे जून महिन्यात सातत्याने पाऊस सुरू झाला। परिणामी फुल पिकाच्या उत्पादनावर परिणाम पडला। फुल पिकांची घटती आवक आणि श्रावण महिन्याच्या प्रारंभी वाढलेल्या मागणीमुळे फुलांचे दर आकाशाला भिडले आहेत। सध्या झेंडू, मोगरा, गुलाब, शेवंती यासारख्या फुलांनी उच्चांकी दर गाठले असून श्रावणात विविध सण उत्सवाच्या पार्श्वभूमीवर ही महागाई आणखी वाढण्याची शक्यता फुलांच्या विक्रेत्याकडून वर्तवली आहे। व्रतवैकल्याचा महिना आला असला तरी सुगंध मात्र महागल्याचे पाहावयास मिळत आहे। नानावाडी परिसरात नाल्यात अडकलेल्या गायीला श्रीराम सेना हिंदुस्थान व फायर ब्रिगेडच्या जवानांच्या मदतीने सुखरूप बाहेर काढण्यात यश मिळाले। गायीची सुटका केल्यानंतर पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी करून उपचार केले। या बचाव मोहिमेत अवधूत तुडवेकर, सुमित मोरे, अजित कोरवी, फायर ब्रिगेडचे जवान व पशुवैद्यकीय डॉक्टर उपस्थित होते। स्थानिक नागरिकांनी या तत्परतेचं कौतुक केलं आहे। याचबरोबर आजचे बातमीपत्र येथेच संपले। अधिक माहिती आणि ताज्या घडामोडी करता पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल। तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। विश्वासार्ह बातम्यांसाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत। धन्यवाद।